नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. परंपरा, सकारात्मकता आणि नवी ऊर्जा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि प्रत्येक सणाची सुरुवात ही पॉझिटिव्ह एनर्जीने होते. ती म्हणजे देवाची पूजा, आराधना. किती मोठी अशी शक्ती आपण फील करतो. हिंदू सण साजरे करणे म्हणजे आपल्या संस्कृतीशी जोडलेले राहणं. आणि बहुतेक हीच खासियत आहे हिंदू धर्माची. आणि माणूस नेहमी आपल्या चुकांमधूनच शिकतो. सो मीही पहिले इतकं काही मनावरती घ्यायचे नाही कोणता सण वगैरे, मला तर जीवावरती जायची. पण जसं जसं आपण मोठे होतो, आपल्या चुकांमधनं आपण शिकतो, तर तेव्हा कळलं की नाही, सण म्हणजे हे खूप महत्त्वाचे आहेत. ते आपल्याला एकत्र आणतात, एक आनंद असतो जे आपण विसरत चालले जातो, की हळूहळू वेस्टर्न कल्चर फॉलो करत जातो. तर हे सण आपल्याला परत आपल्या ट्रॅडिशनशी, रूटशी आपल्याला जोडलेले राहू देतात. तर हे साजरे करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. असो, आपण वळूया आजच्या दिवसाकडे. तर मी आधी रांगोळी काढून घेतली, त्यानंतर मी स्वयंपाकाला मदत केली माझ्या आईला. कारण की खूप मजा येते. मला तर खूप आनंद वाटतो जेव्हा मी असं छान छान स्वयंपाक करते. तर मी आधी तळण वगैरे भज्या काढून घेतल्यात. आणि मला असं नवीन-नवीन शिकायला खूप आवडतं. मला नवीन-नवीन स्वयंपाक, नवीन-नवीन गोष्टी. तसं मला खापरची पुरणाची पोळी शिकायची आहे. पण तोपर्यंत आपल्याला तेलोरी येते. तर मी लहानपणापासून म्हणजे 8वीत असतानाच मी तेलोरी ट्राय केलेली होती. सो मला आता तेलोरी येते, तर मी ते बनवते. बघा किती छान बनवलेली ना. तसं तर माझे फ्युचर इन लॉज तर खूप लकीच असणार. बिकॉज डेलुलू इज दी ओन्ली सोलुलू. तसं नाद करा पण पाटलाच्या पोरीचं कुठं. त्यानंतर आपण देवांना आणि गुढीला नैवेद्य अर्पण केले. बघा किती पॉझिटिव्ह वाइब्स आहेत. खरंच. त्यानंतर केले आपण गोड गोड जेवण. तेलोरी माझ्या हाताची बनवलेली आणि खीर. त्यानंतर भजी, पापड, रस्सी भात. ओ हो हो हो. भाई एक नंबर. मला कमेंट करून नक्की सांगा तुमचा गुढीपाडवा कसा गेला. आणि त्यानंतर आपण सायंकाळी आलो केंद्रात स्वामींचा आशीर्वाद घ्यायला. नवीन वर्षा कारणाने श्री स्वामी समर्थ असा होता आजचा दिवस. बाय.